नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 6 मच्छिंद्रनाथाला कालिका शास्त्राची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. 12 मल्हार क्षेत्रातून निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे कुमार कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन कोकण प्रांत पाहत कुडाळजवळील अडूळ गावी गेला. त्या गावाबाहेर महाकालीचे देवालय होते. त्या देवीची हकीकत अशी, पूर्वी दीर्घकाळी चाललेल्या युद्धात शंकराने कालिका शास्त्राच्या साह्याने असंख्य दैत्यांचा नाश करून जय मिळवला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने अस्त्र देवता कालिकेस वर मागण्यास सांगितले असता ती म्हणाली, देवा, मी बराच काळ तुमच्या हातात वास्तव्य केले. तुम्ही सोपविलेले प्रत्येक कार्य केले. त्या कष्टामुळे मी अक्षरशः थकून गेले आहे. आता मला विश्रांतीची गरज आहे. तरी कृपा करून मला स्वस्थता द्या. तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून शंकराने तिला विश्रांती स्थान करून दिले आणि तेथे तिची विधिवत स्थापना केली. असे हे कालिका दैवत अतिशय उग्र आहे हे समजताच मच्छिंद्र तिच्या दर्शनास गेला आणि तिला मनोभावे नमस्कार करून म्हणाला, हे माते, तू जागृत हो. मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे. त्याला सहाय्य कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर. ती प्रार्थना म्हणजे एका महासिद्धाने केलेले आव्हान होते. त्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली आणि तिच्या संतापाला पारावर उरला नाही. नाथासन्मुख प्रगट होऊन ती म्हणाली, अरे नतदृष्टा, शंकराच्या हाती वास करून मी आधीच थकले असताना तू मला उठून कशासाठी त्रास देतो आहेस? मंत्रकाव्याला वर मागत हिंडायचे होते तर कवित्व कशाला केलेस? आणि शंकराच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुझ्यासारख्या क्षुल्लक माणसाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला लाज कशी वाटली नाही? कार्य संपवून मी निवांत असताना तू ही जी आगळीक केली आहेस त्याबद्दल मी तुला शिक्षाच करीन. तेव्हा आधी येथून काढता पाय घे, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकशील. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, देवी, तू माझा अपमान करण्याचे धारिष्ट केलेस ते ठीक, पण मला इतकाही क्षुद्र समजू नकोस. दत्तात्रेयांचा हा शिष्य तुला स्वबळावर वश करून नेईन. देवी म्हणाली, अरे जा, कोळ्याच्या मुलाने चित्रविचित्र वेश धारण करून माझ्या समोर पराक्रमाच्या गप्पा मारू नये. भूतावळ वश केली म्हणून कालिकाही वश होईल अशा भ्रमात राहू नये. मी नुसती दृष्टी वळवली तरी ब्रह्मांडे धुळीत मिळतात. तेथे तुझ्यासारख्या मशकाची काय व्यथा? त्यावर मच्छिंद्र म्हणाला, शिवकार्यासाठी राबलीस म्हणून एवढा टेंबा मिरवण्याची काही गरज नाही. आणि मला मशक म्हणताना बळीला मशका समान वामनानेच पाताळला धाडले हे विसरू नकोस. ते ऐकून जगदंबा लालबुंद झाली. आता या चिलटाला धडा शिकवायलाच पाहिजे या धारणेने तिने अति प्रचंड आरोळी ठोकली. त्या भीषण गर्जनेच्या दणक्याने अवघे त्रैलोक्य हादरून गेले. चराचराला थरकाप पडला. पशु पक्षी, दानव, मानव, देव, गंधर्व, यक्ष, ऋषी सर्वच भयभीत झाले. अशा प्रकारे सर्वत्र हाकार उडवून देवी मच्छिंद्रास म्हणाली, अरे जोगड्या, आता वाचव आपला जीव. मला चिडवून माझ्या क्रोधाग्नी चेतवलास, त्याचे फळ भोग. यावेळी कोणता गुरु तुला वाचवतो तेच पाहते. तेव्हा आता पाहाच माझा पराक्रम. असे म्हणून नाथाने चिमुडभर भस्म वासशक्तीने भारून नागमंडलात भिरकावले. त्यातून महातेजस्वी वासशक्ती प्रगटली. ती कलिका शक्तीला भिडली. त्यांच्या प्रहारांनी दशदिशा हिंदकळल्या, पण कालिका शास्त्राने तिला गिळकृंत केले आणि ते नाथांकडे झोपवले. तेव्हा नाथांनी रुद्रमंत्राने 11 रुद्र प्रकट केले. त्यांच्या समोर कालिका अस्त्र निस्तेज झाले. त्याने रुद्रांची स्तुती करून त्यांना शांत केले. नाथाने वज्रशस्त्रासह धूम्रास्त्राची योजना केली, पण देवीने धूम्रास्त्र गिळून वज्राशस्त्रही दूर भिरकावून दिले. तेव्हा कालिकेवर आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे पाहून नाथाने पुढचे पाऊल सावधानपणे उचलण्याचे ठरविले. त्याने गुप्तपणे वाताकर्षण शस्त्र सिद्ध करून देवीवर सोडले. त्या अस्त्राने तिच्या शरीरात प्रवेश करून सर्व वायूच कुंठवून टाकला. त्यामुळे तिच्या अवयवांची हालचाल थांबून ती व्याकुळ जर्जर होऊन आकाशातून खाली कोसळली. त्या मूर्छापन्न अवस्थेतही तिने शंकराचा धावा केला.
ती हाक कानी पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे हे ओळखून शंकर त्वरेने मच्छिंद्रापाशी आले. त्यांना पाहून नाथाने अत्यंत आदराने वंदन केले. तेव्हा मच्छिंद्रा, तू धन्य आहेस. माझ्या हातातील कालिका शस्त्रावर विजय मिळवून तू ते शौर्य दाखविलेस त्याला जोड नाही, असे म्हणून शंकरांनी त्याला हृदयाशी धरले आणि त्याला कालिकेस सावधान करण्यास सांगितले. त्या प्रसंगी भगवान शंकराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाथ म्हणाला, देवा, हा सर्व आपलाच कृपेचा प्रसाद आहे. आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा आणि हे कालिका अस्त्र मला दान म्हणून द्या. कालिकेने माझ्या जिभेवर वास करावा आणि माझ्या मंत्रविधीला उपयुक्त होऊन माझे कार्यही सिद्धीस न्यावे. त्याच्या या मागणीला शंकरांनी संमती देताच नाथाने अस्त्र मागे घेऊन तिला शुद्धीवर आणले. पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकरांना पाहून तिने त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, कालिके, तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस, तशीच यापुढे तुला नागरत्न देईन. ते ऐकून कालिकेने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली व मच्छिंद्राला जवळ घेऊन त्याला मदत करण्याचे अभिवचन दिले. भगवान शंकर गेल्यावर नाथ उत्तरेकडे निघाला.